आपली असणारी एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांनी हा लढा जो आपण आज सुरुवात केलाय तो आपल्या वस्तीमध्ये जाईल, घरामध्ये जाईल। एक जागरूकता आपण असं निर्माण करणार आहोत आणि ती जागरूकता म्हणजे यापुढे कोणालाही मग चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावं लागेल, अन्यथा। जय भीम सर्वांना। आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी। आताच थोड्या वेळापूर्वी आंबेडकरी चळवळी आणि वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सर्वांना सांगून गेलेत की आजचा हा पहिला दिवस आहे आणि आजच आपण हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। हे आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाही। आता आपल्या सोबत आहे मनोजभाई मर्चंडे, वरळीचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, आणि आपल्याला या ठिकाणी काय झालं आणि पुढे काय होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती ते देतील। देशामध्ये एक लढाई अशी झाली की इंग्रजांविरुद्ध भारत देशातली सर्व जनतेने चले जावचं आंदोलन केलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। परंतु जाता जाता देशातली इंग्रजांची असलेली मनोवृत्ती आणि प्रवृत्ती ही काही लोकांमध्ये ठेवून गेली। या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत अगदी जन्मापासून ते मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला। ही मनोवादी आणि जातीयता संपवण्यासाठी प्रयत्न केला। ती जातीयता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न जो आहे तो RSS नरेंद्र मोदींच्या माध्यमातून 2014 पासून प्रॅक्टिकल ते आज या देशामध्ये काम करत आहे। मला माहित आहे की गाढवांना घेऊनच या देशामधली काही उलटापालट करू शकतात। त्यातला एक गाढव जे आहे आणि गाढवपणा जो आहे तो अमित शाह आहे। त्याला पुढे करून ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गवास ह्याच्यातला म्हणजेच मनुस्मृतीचा जो एक भाग संसदेमध्ये मांडण्यात आला आणि आंबेडकरांना विरोध करण्यात आला, ते अमित शाह ह्या देशाचे गृहमंत्री असताना, या देशातील जबाबदार एक पदाधिकारी असताना ह्या देशामध्ये आणि हा देश नव्हे तर विश्व या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतं, त्यांच्या विरोधामध्ये बोलून त्यांना हे माहित आहे की ह्या देशामध्ये दंगल घडवण्याचा जो प्रयत्न आहे तो ह्या माध्यमातून आहे। हे प्राथमिक त्यांच्या बोलण्यातून दिसतं। कारण देशाचा गृहमंत्री ही स्टेटमेंट देताना तो 10 वेळा विचार करतो की आपण ह्या देशामध्ये जे 4 शब्द बोलणार आहोत हे ठरवून बोललं जातं आणि समजून बोललं जातं। देशातला एकोपा, देशातल्या संविधानिक ज्या गोष्टी आहेत त्याचं जतन करून देशातला जो समूह आहे वेगवेगळ्या जातीचा, वेगवेगळ्या धर्माचा, ह्याच्या सगळ्याचा मान सन्मान ठेवून हे बोललं जातं। जे अमित शाह बोललेत यांच्या पाठीमागे हे अमित शाह सहजासहजी बोललेलं नाही, तर हे एक मोठं षडयंत्र आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। ते काय षडयंत्र असू शकतं? कारण सगळ्यांना एका कार्यक्रमामध्ये बिझी करून टाकायचं हा नेहमीच आहे की कुठेतरी ह्या सर्व लोकांना एखाद्या असं काही पेटवून द्यायचं आणि आपलं जे काम आहे ते करून घ्यायचं। कालच एक संग्राम पाटील लंडनमध्ये असतात, ते नेहमीच डॉक्टर आहेत, तिकडनं बोलत असतात, त्यांनी हे सांगितलं की अशाच पद्धतीनं एवढं बेताल वक्तव्य हे व्यक्ती करू शकणार नाही, काहीतरी याच्या पाठीमागे राज असू शकतं आणि सर्वांना रस्त्यावरती उतरवून आणि त्याच्यानंतर लोकांना प्रेरित करून काहीतरी वेगळं घडवायचा असा कट आहे का? एक साधी बाब आहे
देशातल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका ज्या झाल्यानंतर जे ईव्हीएम जो विषय समोर आला आणि ईव्हीएम विषयामध्ये महाराष्ट्रभर जे आंदोलनं पुकारण्यात आली, हे आंदोलन कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण ह्यांचा जीव आणि ह्यांचं प्रेम प्रकरण हे ईव्हीएम मध्ये असल्यामुळे हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी परभणी या ठिकाणी जे संविधानाची तोडफोड करण्यात आली, विटंबना करण्यात आली, त्याच्यावरती ही आंदोलन ही दोन्ही साईडला चालू झाली की तिथे एक इशारा द्यायचा होता की तुम्ही जर रस्त्यावरती आलात तर तुम्हाला आम्ही ठोकून काढू. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा होता की ईव्हीएम विषयीची जी आंदोलन आहे तो डायव्हर्ट करणं. तिसरा मुद्दा की ह्या दोन्ही गोष्टी होत असताना लगेच अमित शहानी महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत असताना विधान परिषदेमध्ये किंवा संसदेमध्ये ज्यावेळेस हे मुद्दे उचलले गेले त्याच्यानंतरही जर अमित शहा आंबेडकर आणि त्यांच्याबद्दलची विटंबना जर करत असतील तर हे मनुस्मृती चालू करण्याचं आणि एक हिंदू लॉबी आहे, जी कडवी हिंदू लॉबी आहे, जी मनुस्मृतीला मानणार आहे, त्याला पेटवून आंबेडकरी समाजाच्या विरुद्ध जी मनुस्मृतीला मानणारा हा जो कडवा विरोधक आहे ह्यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न अमित शहाचा आहे का, आरिसाचा आहे का किंवा बीजेपी सरकारचा आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. जनरल पब्लिकला काय सांगू इच्छिता तुम्ही की अशा पद्धतीचं जर आपण रस्त्यावरती उतरून जर आंदोलन केलं तर ज्या पद्धतीचं परभणीमध्ये घडलं हे पुन्हा सगळ्या ठिकाणी घडू शकतं, त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आंदोलन करायला पाहिजे? आमच्या बापाने कधी लाठीला आणि गोळीला घाबरले नाहीत. ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी विटेला उभ्या आहोत ना, इथे महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 125 जण शहीद झालेले आहेत. त्यामुळे आमचा समाज आहे ना बाबासाहेबांसाठी आणि संविधानासाठी अरेस्ट व्हायला पण तयार आहे आणि ज्याला आपण म्हणतो बलिदान द्यायला पण तयार आहे. परंतु आमची येणारी पिढीने हा देश स्वतंत्र राहिला पाहिजे, तो लोकशाहीचा राहिला पाहिजे. याच्यासाठी जेवढी दादागिरी करता येईल तेवढे आम्ही करू, त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. धन्यवाद मनोजजी. मी विनोद कांबळे, संविधान वार्ता मुख्य संपादक, CST मुंबई.